नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या TCS पॅटर्नच्या पुढच्या सिरीजमध्ये मराठीची जे आपण 10 ते 15 क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, आनंदी या समानार्थी शब्दाचा अर्थ काय? आनंदी या समानार्थी शब्दाचा अर्थ आहे समाधान. वाक्यरचनेचा प्रकार ओळखा. शाळेची घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली. हे संयुक्त वाक्य आहे. हरितद्रव्य आणि तांबडी माती हे कुठल्या समासाचं उदाहरण आहे? हरितद्रव्य आणि तांबडी माती हे कर्मधारस्य समासाचं उदाहरण आहे. सदाकडून झाड तोडले गेले हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता कर्मणी प्रयोग आहे? तर नवीन कर्मणी प्रयोग आहे. ती म्हणली की तू हुशार आहेस हे कोणतं वाक्य आहे? ती म्हणली की तू हुशार आहेस हे मिश्र वाक्य आहे. धनुष्य समानार्थी शब्द कोणता आहे? कारमुक, कोंदट आणि कामता हे धनुष्याचे समानार्थी शब्द आहेत. संकुचित याला विरोधार्थी शब्द कोणता आहे? तर व्यापक. बोलका याला विरोधार्थी शब्द कोणता आहे? अबोल. रुधिर या शब्दाचा अर्थ कोणता? समानार्थी काय आहे शब्द? तर शोणित. डांगोरा म्हणजे काय? याला समानार्थी शब्द काय आहे? तर डांगोरा म्हणजे दौंडी पिटणे. निश्चय याला समानार्थी शब्द सांगा. तर दृढ, संकल्प, निर्धार आणि हे शब्द आहेत. युद्धाला आव्हान देणे वाक्यप्रकार, त्याला मांडी थोपटणे असं पण म्हटलं जाते. राईचा पर्वत करणे या समानार्थी शब्दाची म्हण कोणती? तर पालाचा कावळा करणे. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ असतं. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ असतं. हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी माणूस. शेकीचा समानार्थी शब्द म्हणजे शेकी मारणे म्हणजे फुशारकी. फुशारकी हा समानार्थी शब्द आहे. पटाईतला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अकुशल असतं. अशा प्रकारे मराठीचे तर आपण 16 ते 17 क्वेश्चन बघितलेत. हे TCS पॅटर्नचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळं तुम्ही TCS पॅटर्नची लेवल समजू शकता की ती कशा प्रकारे क्वेश्चन येतात. याच्यात मी पॅसेजचे एक क्वेश्चन घेत नाही, म्हणजे पॅसेजचे क्वेश्चन ते वाचून सॉल्व्ह करायला लागतील म्हणून घेत नाही. यातले हे आता लेटेस्टमधले आलेले एक्झाममधले क्वेश्चन आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन येतात. तर TCS पॅटर्नमध्ये कसे क्वेश्चन येतात हे तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघता तुम्ही, पण प्रॉपर तेवढं भेटत नाही. भेटते असं नाही, पण तेवढं भेटत नाही. तर मग अशा प्रकारे तुम्ही तयारी करा. ठीक आहे.